तुम्हाला माहिती आहे का, हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट दीज आर नॉट द सेम थिंग. सडन कार्डियक अरेस्ट इज व्हेन हॅपन द malfunctioning of the heart is occurred and due to which the beating of the heart is suddenly stopped. That is mean the arrhythmia or the electrical imbalance is happen in cardiac arrest. Heart attack is when the blood flow to the heart is stopped. So we called it circulation problem. That is mean heart attack. कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते बघूया. तर हार्ट अटॅकमध्ये काय होत असतं की जो हार्टला ऑक्सिजनेटेड ब्लडचा फ्लो जो होत असतो तर त्याच्यामध्ये त्या आर्टरीमध्ये कुठंतरी ब्लॉकेज तयार होते आणि त्यामुळे हार्टला ऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते सप्लाय होत नाही आणि त्यामुळेच हार्ट अटॅक हा येत असतो. तर कार्डियक अरेस्टमध्ये काय होत असतं, तर कार्डियक अरेस्टमध्ये सडनली तुमचे जे इलेक्ट्रिकल इम्पल्स तुमच्या हार्टला जायला पाहिजे तेच मिळत नाही. त्यामुळे परंतु हार्टचं जे बीटिंग असते तर ते बीटिंगच स्टॉप होते, सडनली स्टॉप होते आणि त्यामुळे जो व्यक्ती आहे तो सडनली कोलॅप्स होतो. तर याला आपण कार्डियक अरेस्ट असं म्हणतो. हार्ट अटॅकमध्ये पेशंटला हळूहळू छातीमध्ये दुखायला लागत असतं, तर कार्डियक अरेस्टमध्ये असं कुठलेही सिम्पटम दिसत नाही आणि व्यक्ती हा डायरेक्टली कोलॅप्स होतो. हार्ट अटॅकमध्ये काय होत असते, पेशंटचे जे पल्स आहे ते पल्स आपल्याला लागतात, पण कार्डियक अरेस्टमध्ये पेशंटचे पल्सच लागणं बंद होऊन जातं आणि हार्ट अटॅकमध्ये पेशंट हा शुद्धीवर असतो आणि कार्डियक अरेस्टमध्ये पेशंट हा बेशुद्ध अवस्थेमध्ये पळून जातो. हार्ट अटॅकवरील उपाय काय आहे, तर पेशंटला लगेच तुम्ही हॉस्पिटलला ॲडमिट करा. तुम्ही घरी असाल, रात्र बेरात्र असेल तर ॲस्पिरिनची 300 mgची जर टॅबलेट असेल आणि पेशंटला त्याची काही ॲलर्जी होत नसेल तर ते तुम्ही देऊ शकतात आणि त्वरित पेशंटला 108 नंबरला ॲम्ब्युलन्सला फोन लावून त्वरित त्याला ॲडमिट करायला हवं. कार्डियक अरेस्टमध्ये पेशंटला CPR तात्काळ CPR देणं गरजेचं असतं किंवा AED लागतो. हार्ट अटॅकची कारणं काय असतात, तर पहिलं कारण जे आहे ते आहे म्हणजे स्ट्रेसफुल लाईफ असणं. दुसरं कारण म्हणजे त्या पेशंटला डायबेटीस किंवा BPच्या गोळ्या चालू असणं किंवा त्याला हिस्ट्री असणं त्यांच्या फॅमिलीमध्ये. प्रमाणे ऑइली पदार्थ किंवा फास्ट फूड असेल, पॅकेज बंद जे फूड असते त्याचं जास्त अधिक प्रमाणामध्ये सेवन करणं, फिजिकल ॲक्टिव्हिटी ह्या 0 असणं किंवा स्मोकिंग, तंबाखू किंवा अल्कोहोल कन्झप्शन असणं ह्यासारखे जर काही सवयी असतील तर त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक हा येत असतो. आणि कोलेस्टेरॉलची लेवल जास्त असणं म्हणजे लिपिड प्रोफाईल चेक करणं खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे. कार्डियक अरेस्टमध्ये काय होत असतं, जे आपले इलेक्ट्रोलाइट आहे सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, तर ह्यामध्ये कुठंतरी कमी जास्त प्रमाण जर झालं, इम्बॅलन्स जर झालं या इलेक्ट्रोलाइटमध्ये तर आपल्याला कार्डियक अरेस्ट हा येत असतो. तर तुम्ही बघा, आता लेटेस्टची न्यूज आहे की मॅरेथॉनमध्ये धावणारी जी 15 वर्षाची मुलगी होती तर तिला ती शर्यत संपताबरोबर तिचा नंबर आला, परंतु ती लगेच 15 मिनिटामध्ये तिची डेथ झाली. तर तिला ॲक्च्युली कार्डियक अरेस्ट हा आलेला आहे. कारण की याच्यामध्ये काय होतं, जेव्हा आपण रनिंग करत असतो तर त्यावेळी उष्णता असेल किंवा घाम जेव्हा स्वेटिंग खूप जास्त होत असते तर त्यामुळे आपल्या शरीरातले जे इलेक्ट्रोलाइट आहे त्याच्यामध्ये इम्बॅलन्स हा तयार होत असतो आणि त्यामुळेच कार्डियक अरेस्ट हा त्या मुलीला आलेला आहे. तर एखाद्या ड्रगचा ओव्हरडोस जर झाला तर त्यामुळे सुद्धा कार्डियक अरेस्ट हा येत असतो. जे ॲक्टर आहे सैफ अली, तर हिच्या बाबतीत सुद्धा ग्लुटॅथिऑनचा ओव्हरडोस झाल्यामुळे लगेच तिला कार्डियक अरेस्ट हा आला होता. तर आपण म्हणतो की ती तर खूप फिट होती, रोज जिमला जायची आणि सर्व काही व्यवस्थित होतं, तर कसं काय झालं, एकदम थोडीशी मिस्टेक असते आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतो की जिमला जाणं सोडून देतो किंवा मग काही पण असू दे, अनहेल्दी फूड असू दे, ते खाऊ दे, मला काही झालं तरी चालेल. तुम्ही हेल्दी फूड खाणारे सुद्धा वर लवकर जातात, असा काहींचा भ्रम हा चुकीचा भ्रम आहे. म्हणून लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक शॉक किंवा सडन काही ट्रॉमा आला म्हणजे एखादी गोष्ट अचानक झाली आणि ती माणसाला ती घटना त्याला सहन झाली नाही, त्याला खूप जास्त स्ट्रेस जर आला तर ह्यामुळे सुद्धा डायरेक्टली कार्डियक अरेस्ट हा येऊ शकतो. कधी कधी जेनेटिक रिदम प्रॉब्लेमसुद्धा हा हार्टमध्ये असू शकतो. जर आपल्या घरामध्ये हार्ट फेल्युअरची हिस्ट्री असेल किंवा हार्ट डिसीजची काही हिस्ट्री असेल तरीसुद्धा कार्डियक अरेस्ट हा पेशंटला येऊ शकतो. एक्स्ट्रीमली जेव्हा आपल्याला खूप इमोशनल ट्रेस येतो किंवा एखादी गोष्ट ही मला करायचीच आहे आणि ती जर नाही झाली, अपयश जर आलं आणि ते पचवता नाही आलं तरीसुद्धा कार्डियक अरेस्ट येतो. म्हणून स्ट्रेसफुल लाईफ
ही कशी मॅनेज करायची ही खूप मोठा टास्क आहे. आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व पैलू बघणार आहे की हार्ट अटॅकची लक्षणं कोणती आहे किंवा कार्डियक अरेस्टची लक्षणं काय दिसतात ते डिटेलमध्ये बघणार आहे. आणि आपलं हार्ट हेल्दी राहावं ह्यासाठी आपण कोणते आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले पाहिजे ते आपण बघूया. हार्ट अटॅकची कोणती बरं लक्षणं आहे तर हार्ट अटॅकमध्ये छातीमध्ये आधी दडपण यायला लागतो, खांदा झाला, मान झालं, जबडा असेल किंवा पाठ असेल तर ह्यामध्ये प्रचंड अशा वेदना, सुई टोचल्यासारख्या वेदना होऊ शकतात किंवा मग एकदम मळमळ व्हायला लागते, डोकं जळ पडायला लागते आणि आपल्याला चक्कर यायला लागतात आणि घाम सुटायला लागतो. तर ही झाली हार्ट अटॅक येण्याची लक्षणं. कार्डियक अरेस्टची लक्षणं काय आहे तर पल्स थांबतो, श्वास एकदम डायरेक्टली थांबला जातो आणि जो व्यक्ती आहे तो बेशुद्ध अवस्थेमध्ये पडतो आणि अंग त्याचं सैल पडतं. हार्ट अटॅक झाला किंवा मग कार्डियक अरेस्ट असते तर हे कोणाला होऊ शकतं तर आजकाल हे कोणालाही होऊ शकतं. जो व्यायाम करणार नाही, जो हेल्दी लाईफस्टाईलला आत्मसात करणार नाही त्यांच्या बाबतीत ही गोष्ट घडू शकते. तर शक्यतो 40+ च्या व्यक्तींना हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा मग कार्डियक अरेस्ट जो आहे तो कोणत्याही वयामध्ये हा येऊ शकतो. पण जर कधी खूप स्ट्रेसफुल लाईफ असेल, जॉबचं टेन्शन असते किंवा मुलांनासुद्धा शाळेचा खूप होमवर्क असतो, मुलांमध्ये कार्डियक अरेस्ट हा येऊ शकतो. तसेच काहींच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या खूप कमी असतात किंवा काहींना BP किंवा शुगर ह्यांच्या टॅबलेट चालू आहे किंवा काही जेनेटिक आपल्या हिस्ट्री आहे, हार्टची काही हिस्ट्री आहे आपल्या घरामध्ये, अशांना हार्टचे जे प्रॉब्लेम आहे ती जास्तीत जास्त येण्याची शक्यताही असते. जे स्मोकिंग करणारे आहे, टोबॅको असेल किंवा अल्कोहोल कन्झम्पशनवाले आहे तर ह्यांना तर चान्सेस हे 100% आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ह्या हार्ट डिसीजपैकी मला कुठलाही नको तर बेस्ट उपाय काय आहे तर प्रिव्हेन्शन काय आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन जो आहे की ते आपण 45 मिनिट ॲटलिस्ट दिवसातले जे 24 तास आहे त्या 24 तासापैकी 45 मिनिट्स 45 मिनटं आपण स्वतःला दिले पाहिजे. त्यामध्ये तुम्ही योगा करा, प्राणायाम करा किंवा तुम्हाला चालायला आवडत असेल चाला, सायकलिंग करा, स्विमिंग करा. तुम्हाला जेही काही आवडत असतील त्या फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे फॅटी फूड, शुगरी फूड असेल, ऑइली फूड असेल किंवा फास्ट फूड असेल किंवा पॅकेज बंद जे फूड आहे ते अवॉइड करा. तिसरा उपाय म्हणजे स्मोकिंग, टोबॅको च्युइंग आणि अल्कोहोल कन्झम्पशन ह्या ज्या वाईट सवयी आहे आपल्या त्या नक्की बंद करा. मेडिटेशन करणं, थोडं बॉडीला रिलॅक्सेशन करणं आणि थोडं फिजिकली कार्डिओ करणं खूप महत्त्वाचं आहे. रेग्युलर आपण चेकअप करायला पाहिजे, जसं की आपलं BP झालं, शुगर झालं किंवा लिपिड प्रोफाईल असेल तर ह्या गोष्टी आपण चेक करणं महत्त्वाचं आहे. आणि वजनसुद्धा, जर ज्यांना ओव्हरवेट असेल तर त्यांनासुद्धा हार्ट डिसीज किंवा पोटाचा घेराच काहींचा वाढलेला आहे, वजन व्यवस्थित आहे परंतु पोटाचाच घेरा वाढलेला आहे तर अशांना हार्ट डिसीज होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. 7 ते 8 तास पुरेशी अशी झोप घ्या आणि स्ट्रेस थोडा कमी ठेवा. रिलॅक्स राहायला शिका. जास्त आपल्याला काही वर घेऊन जायचं नाही आहे. आणि कोणी बोलतं की आपल्याला कुठं 100 वर्ष जगायचं आहे, कुठं एवढा व्यायाम करतात, कुठं एवढं फास्ट फूड हे खाऊ नये ते खाऊ नये, एवढे कुठं पथ्य पाळायचे. पण मी म्हणते काय की तुम्ही आहे तेवढं आयुष्य चांगलं जगा ना. कशाला अनहेल्दी फूड पोटामध्ये टाकताय? तुम्ही घरामध्ये कचरा ठेवून देतात का? नाही ना, लगेच डस्टबिनमध्ये जातात ना फेकायला. त्याचप्रमाणे आपल्या या शरीरामध्ये हा जो देह आपल्याला दिलेला आहे देवाने, ह्याच्यामध्ये चांगल्याच गोष्टी टाका ना ज्या हेल्दी आहेत त्या. जर एखादा पेशंट आपल्यासमोर असा जर आपल्याला दिसला, त्याला काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम होताना आपल्याला दिसला तर आपण इमर्जन्सीमध्ये काय करायला पाहिजे तर तो व्यक्ती जर शुद्धीमध्ये असेल तर त्याला नीट हवेशीर जागेमध्ये त्याला झोपवा. शक्य असेल तेव्हा त्याला लगेच ॲम्ब्युलन्सला 108 नंबरच्या ॲम्ब्युलन्सला तुम्ही फोन लावा किंवा मग तुमच्याकडे जर गोळ्या असतील, मेडिसिन असेल तर ॲस्पिरिन 300 mgची तुम्ही टॅबलेट त्याला द्या. त्याला कोणती ॲलर्जी नाही ना हे विचारणं महत्त्वाचं आहे. जेव्हा अशी क्रिटिकल कंडिशन आपल्यावर येते तर त्यावेळेस काय करायचं आहे, शांत राहायचं आहे आणि तो जो पेशंट आहे त्याच्यासोबत तुम्ही बोलणं हे चालू ठेवा जोपर्यंत तुम्ही हॉस्पिटलला पोहोचत नाही तोपर्यंत. हार्टसाठी कोणते फूड आपण स्पेशली अवॉइड केले पाहिजे तर त्यामध्ये आहे आलू भुर्जिया सेव असतील किंवा शुगरी काही प्रोडक्ट असतात, मैद्याचे पदार्थ असतात, बिस्किट असतात, काय असेल ते खारी, बिरी, टोस्ट
काय असेल ते बेकरीचे प्रोडक्ट असतील किंवा जे प्रोसेस्ड फूड आहे किंवा जे पॅकेज बंद जे आपण आणतो डीमार्टमधून किंवा कुठून तरी आपण आणतो आणि टाईमपास म्हणून जे आपण खात असतो ना, ते आधी सर्वात आधी ते बंद करा. जेवणानंतर फ्लॅक्सीड ह्या खाणं महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यामध्ये ओमेगा 3 आहे आणि त्या ओमेगा 3मुळे आपले कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होत असते. ऑलिव्ह ऑइल किंवा मग कोल्ड प्रेस ऑइल जे आहे तर ते आपल्या त्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात, म्हणून ते आपल्या हार्टसाठी चांगलं असतं. रोजच्या आपल्या डाएटमध्ये आपण जास्तीत जास्त फायबर घेण्याचा प्रयत्न करा. तर फायबर सर्वात जास्त कशामध्ये आहे तर ओट्समध्ये आहे. तर ओट्स आपल्या आहारामध्ये त्याचा नक्की समावेश करावा. अक्रोड म्हणजेच वॉलनट हे जे आहे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं ड्रायफ्रूट आहे, म्हणून ते आपल्या आहारामध्ये आवर्जून त्याचं आपण सेवन केलं पाहिजे. तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.